मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस. बुलढाण्याचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा सर्व वादळ आपल्या अंगावर घेतलेलं आहे. संजय गायकवाड हे सदैव प्रसिद्धीच्या झोतात राहणारं व्यक्तिमत्व आहे. शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरे यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाच्या प्रकाशकाला मध्यरात्री फोन केला संजय गायकवाडांनी आणि त्याला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख तू एकेरी का केलास असं म्हणत त्यांनी त्या प्रकाशकावर टीकेची झोड उठवली. त्याला आईवरनं शिवाय दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं काही बोलाल तर हे चालणार नाही असंही त्याला सुनावलं. आणि संजय गायकवाड यांची ती ऑडिओ क्लिप ही सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आली. संजय गायकवाड यांची अतिशय अर्वाच्य भाषा, त्यांचं मगरुरीचं बोलणं, तुला घरात घुसून मारेन, पानसरीची अवस्था काय झाली हे माहिती आहे का असं प्रकाशकाला विचारत संजय गायकवाड यांनी त्या प्रकाशकावर अगदी ते तुटून पडले असं म्हटलं तरी चालेल. संजय गायकवाड हे सदैव प्रसिद्धीच्या झोतात असलेलं व्यक्तिमत्व आहे. दर 4-6 महिन्यांनी संजय गायकवाड काहीतरी करतात आणि प्रसिद्धीच्या झोतात येतात. एक 5-6 महिन्यापूर्वी संजय गायकवाडांनी विधिमंडळाच्या कॅन्टीनमधल्या काही कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. बनेन आणि टॉवेल लावून विधिमंडळाच्या त्या कॅन्टीनमध्ये संजय गायकवाड हे गेले आणि तिथल्या कर्मचाऱ्याला त्यांनी जोरदार फायटिंग करून जे आहे ते खालती पाडलेला होता. तो व्हिडिओ महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिला. संजय गायकवाड यांचं म्हणणं होतं की विधिमंडळातल्या ह्या कॅन्टीन चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना शिळी भाजी जी आहे आणि आमटी जी आहे ती खायला दिली. त्यावेळी संजय गायकवाड हे प्रसिद्धीच्या झोतात आले. कायदा हातात घ्यायचा, स्वतःला पाहिजे ते करायचं, स्वतःला पाहिजे तसं वागायचं, स्वतःला पाहिजे तसं बोलायचं, ही संजय गायकवाड यांची खासियत असावी. तत्पूर्वी संजय गायकवाड हे आणखी एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलेले होते. संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबद्दल सांगितलं की राहुल गांधी यांची जीप जो छाटून देईल त्याला मी 21 लाख रुपयाचं बक्षीस देईन असं संजय गायकवाड म्हणाले. महाराष्ट्रातले काँग्रेसजन हे नाकारते आहेत. त्यावेळी महाराष्ट्रातल्या काँग्रेसजनांनी संजय गायकवाड यांच्यावर 2-4 फौजदारी खटले दाखल केले असते, संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई केली असती तर पुढच्या वेळी विचार करत असताना संजय गायकवाडांना विचार करावा लागला असता, बोलण्यापूर्वी विचार करावा लागला असता. परंतु असा प्रकार घडला नाही. काँग्रेसजनांनी संजय गायकवाडांचा निषेध केला आणि तो विषय सोडून दिला. संजय गायकवाड कोणाबद्दलही काहीही बोलत असतात. कोरोनाच्या काळातलं संजय गायकवाड यांचं आणखी एक वक्तव्य प्रसिद्धीच्या झोतात आलेलं होतं. संजय गायकवाड म्हणाले की मला कोरोनाचे जंतू जर मिळाले तर ते जंतू मी घेईन आणि देवेंद्र फडणवीस जे त्यावेळचे विरोधी पक्षनेते होते हे त्यांच्या तोंडामध्ये कोंबेन. त्यावेळी सुद्धा संजय गायकवाड यांच्यावर टीका झालेली होती. संजय गायकवाड यांच्यावर वारंवार टीका होत असताना संजय गायकवाड हे वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधानं करत राहतात आणि संजय गायकवाड यांचं समर्थनही केलं जातं. ही गोष्ट जी आहे ती सगळ्यात गंभीर आहे. संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचून त्याच्यावर टीका करायला हरकत नाही. या पुस्तकाच्या विचारधारेवर टीका करत असताना या विचारधारेशी मी सहमत नाही असं म्हणायला हरकत नाही. परंतु संजय गायकवाड यांना काही वाचायचं नाही आहे. संजय गायकवाड आणि तो प्रकाशक यांच्यातला जो ऑडिओ क्लिप प्रसिद्ध झालेली आहे जी ऐकण्यामध्ये येते, त्या ऑडिओ क्लिपमध्ये तो प्रकाशक वारंवार संजय गायकवाडांना सांगतोय की साहेब तुम्ही पुस्तक वाचायला घ्या, तुम्ही पुस्तक वाचा, पुस्तकाबद्दलचं तुमचं मत सांगा. आणि संजय गायकवाड त्याला ओरडून सांगतायत मी पुस्तक वाचलेलं नाही, मी पुस्तक वाचणार नाही, मला पुस्तक वाचण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख तुम्ही एकेरी का केलात, तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करणं हा शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रकार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आदरार्थी करणं हा त्यांचा सन्मान आहे. या संकल्पनेतनं आपण बाहेर पडलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत असताना देखील उल्लेख करून बोलणारा माणूस महाराजांबद्दल सन्मानानं बोलू शकतो आणि महाराजांबद्दल आदरार्थी उल्लेख करणारा माणूस देखील महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरू शकतो. असा प्रकार वारंवार घडलेला आहे, म्हणून हे सांगणं गरजेचं आहे. गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे एक छोटेखानी पुस्तक आहे. महाराष्ट्रात गाजलेलं आहे, गावागावात वाटलं जातं. वेगवेगळे लोक जे ते हे पुस्तक मुद्दाम लोकांकडे देतात. या पुस्तकाचा सारांश असा आहे की शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे राजे होते, शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक होते, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसामान्य रयतेचे राजे होते, छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यामध्ये स्त्रियांना न्याय होता, छत्रपती शिवाजी राजांच्या राज्यामध्ये सर्वसामान्य माणूस सुखी होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये धर्म
ही संकल्पना फारशी प्रभावी नव्हती. शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करीत होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्व धर्मियांना चांगलं स्थान दिलेलं आहे इत्यादी गोष्टी गोविंद पानसरेंनी सांगितलेल्या आहे. शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातला संघर्ष हा राजकीय संघर्ष होता, त्याकडे धार्मिक अँगलनं बघू नये असंही गोविंद पानसरे म्हणतात. गोविंद पानसरे यांच्या प्रत्येक विधानाशी तुम्ही सहमत असलं पाहिजे असं म्हणायचं कारण नाही. गोविंद पानसरे यांच्या विचारांशी प्रतिवाद करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तसाच तो आमदार संजय गायकवाड यांनाही आहे. संजय गायकवाड यांनी त्याच्यावर प्रतिवाद करायला काही हरकत नाही, परंतु संजय गायकवाड यांना वाचन करून अभ्यास करून वाद आणि प्रतिवाद करायचा नाही. संजय गायकवाडांना एकतर सवंग लोकप्रियता मिळवायची किंवा संजय गायकवाड यांना काहीतरी भंकसपणा करून जे आहे ते प्रसिद्धीच्या झोतात राहायचं आहे असं दिसतं. त्यासाठी संजय गायकवाडांनी हा प्रकार केलेला आहे हेही समोर येतं. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे केशव सीताराम ठाकरे यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे दगलबाज शिवाजी. हेही असंच छोटेखानी पुस्तक आहे. दगलबाज म्हणजे डिप्लोमॅट या अर्थानं हा शब्द वापरलेला आहे. बहुआयामी राजकारणी छत्रपती शिवाजी महाराज असं त्यांना म्हणायचं असावं असं या पुस्तकाचं शीर्षक असलं तरी त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा आढावा घेतलेला आहे. गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे त्यांच्या पुस्तकाचं टायटल दिलेलं असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची उंची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामागची कल्पकता उघड करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. एका वेगळ्या पद्धतीनं या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. त्या मांडणीशी तुम्ही सहमत झालं पाहिजे असा दावा करण्याचं काही कारण नाही. गोविंद पानसरे हे 100% बरोबर होते असंही म्हणण्याचं कारण नाही. मात्र गोविंद पानसरे यांना संपूर्ण लिखाण करत असताना छत्रपती शिवाजीराजांचा कुठं अपमान करायचा होता असं दिसून येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना कुठेतरी कमी दाखवायचं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा गोविंद पानसरे एकेरी करीत होते अशातलाही भाग नाही. असं असताना पुस्तक न वाचता पुस्तक वाचायची मला गरज नाही असं म्हणून एखाद्या प्रकाशकाला मध्यरात्री उठायचं, शिवीगाळ करायची, मी आमदार संजय गायकवाड आहे, तुला घरात घुसीन, तुझ्या घरात घुसून तुला मारेन अशा प्रकारची त्याला शिवीगाळ करायची, त्याला आईवरनं शिवाय द्यायच्या. शिवाय देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही अपशब्द काढायचे. असा प्रकार संजय गायकवाड करणार असतील तर संजय गायकवाडांवर किमान यावेळी कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे. संजय गायकवाड यांनी हा प्रकार त्यांच्या मनानं केलेला आहे का की संजय गायकवाडांना कोणीतरी हा प्रकार करायला सांगितला याचाही शोध घेणं गरजेचं आहे. संजय गायकवाड हे दरवेळी अशा प्रकारच्या वादात अडकतात आणि संजय गायकवाडांची बाजू कुणीतरी घ्यायला पुढं उभं राहतं. यावेळी नीलम गोरे यांनी संजय गायकवाड यांची बाजू घेतलेली आहे. नीलम गोरे यांचं एक ट्विट जे ते समाज माध्यमांवर येत आहे. नीलम गोरे असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणं हे चुकीचंच आहे. त्याबद्दल संजय गायकवाड व्यक्त झालेले आहेत. संजय गायकवाड ज्या पद्धतीनं व्यक्त झालेले आहेत त्याच्याबद्दल त्या पद्धतीवर आपल्याला काही बोलता येईल. मात्र संजय गायकवाड यांचा मुद्दा बरोबर आहे. संजय गायकवाड यांचा मुद्दा बरोबर आहे असं म्हणणाऱ्या नीलम गोरे यांना लिहिता वाचता येतं आणि नीलम गोरे या वाचू शकतात. अशा पद्धतीनं वाचणाऱ्या व्यक्तीनं जर संजय गायकवाडांचं समर्थन करण्याचं ठरवलं तर ती गोष्ट जी ती अधिक घातक आहे. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकातल्या अनेक गोष्टीबद्दल वाद करता येतील. अनेक गोष्टी तुम्ही स्वीकारल्याच पाहिजेत अशातला भाग नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातलं संघर्ष हे मराठ्यांच्या इतिहासातलं एक सोनेरी पान आहे. या इतिहासाकडे केवळ राजकीय संघर्ष म्हणून बघा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वसंरक्षणार्थ स्वतःच्या स्वराज्याच्या संरक्षणार्थ कसा लढा दिला हे बघा. असं कुणी सांगितलं तरी त्याला विविध कंगोरे होते हे विसरून चालणार नाही. त्याला दोन राजकीय नेतृत्वांमधले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातला संघर्ष हाही एक कंगोरा होता. एक धार्मिक कंगोरा होता, एक सामाजिक कंगोरा होता. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांनी आदिलशाहकडे भोसले घराण्याबद्दल केलेल्या तक्रारींचा कंगोरा होता. अनेक प्रकारचे कंगोरे त्याला होते. त्यामुळं हा संघर्ष केवळ राजकीय संघर्ष होता हे गोविंद पानसरेंचं म्हणणं स्वीकारलंच पाहिजे असं नाही. ते तितकं बरोबर आहे अशातलाही भाग नाही. मात्र ते वाचून त्याचा प्रतिवाद करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी केल्या. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असं शिवाजी महाराज आवर्जून सांगत होते. या सगळ्या गोष्टी गोविंद पानसरेंनी त्यांच्या पुस्तकात मांडलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ शेतकऱ्यांचं नव्हे तर भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करायचं होतं. छत्रपती शिवाजी महाराज एक सर्वसमावेशक राज्य निर्माण करीत होते. त्यामुळं गोविंद पानसरे यांची भूमिका त्यांच्या प्रचारकही थाटाला किंवा त्यांच्या
विचारसरणीला अनुसरून त्यांनी मांडली. प्रबोधनकार ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या स्वतःच्या विचारधारेप्रमाणे बोलले आणि त्यांनी दगलबाज शिवाजी, डिप्लोमॅट शिवाजी नावाचं पुस्तक लिहिलं. प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा, आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला शिवाजी महाराज कसे वाटले हे सांगण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे गोविंद पानसरे यांनी त्यांना वाटलेले शिवाजी महाराज मांडलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी आढावा घेतलेला आहे. हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू पानसरे यांच्या मनामध्ये नव्हता. त्यामुळं गोविंद पानसरे यांच्या विचारांवर, गोविंद पानसरे यांनी त्या पुस्तकात मांडलेल्या मतांवर जरूर टीका करा, परंतु ती टीका करत असताना अशा प्रकारची भाषा वापरण्याचा अधिकार संजय गायकवाडांना कोणी दिलेला नाही. एखाद्या प्रकाशकाला मी तुला घरात घुसून मारेन अशी भाषा राज्यातल्या सत्ताधारी गटाचा एखादा आमदार वापरत असेल आणि त्याच्या ऑडिओ क्लिप महाराष्ट्रभर सगळीकडं वितरित होत असतील आणि महाराष्ट्रातली सामान्य माणसं ऐकणार असतील तर ही गोष्ट चांगली नाही. लोकप्रतिनिधींनी कायद्याचं पाईक बनलं पाहिजे. कायदा पाळणारे आणि कायद्याचं अत्यंत प्रामाणिकपणानं पालन करणारे, कायद्याचे ब्रँड ॲम्बॅसिडर ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची प्रतिमा जी आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आली पाहिजे. अशी प्रतिमा स्वतःची संजय गायकवाड हे तयार होऊ देत नाहीत. संजय गायकवाड हे सतत वादात राहतात. संजय गायकवाड स्वतःच्या मनानं बोलले असले तरी चुकीचं बोललेले आहेत. संजय गायकवाड यांना कोणी बोलायला सांगितलं असेल तरी ते चुकीचं बोललेले आहेत. सगळ्यात चुकीची गोष्ट नीलम गोरे यांनी केली की त्या संजय गायकवाड यांची भूमिका जी आहे ती मांडण्याची पद्धत चुकीची असेल, पण भूमिका बरोबर आहे हे सांगणाऱ्या नीलम गोरे यांच्याबद्दल न बोललेलं बरं. त्यांच्यावर ट्विट करत असताना सुषमाताई अंधारेंनी सांगितलेलं आहे की भीती जी आहे ती संजय गायकवाडांसारख्या मी वाचणारच नाही असं म्हणणाऱ्या माणसाची नाही आहे, तर वाचूनही चुकीचं, अयोग्य आणि खोटं बोलणाऱ्या नीलम गोरे यांच्यासारख्या व्यक्तीची भीती वाटते, अशा आशयाचं हे ट्विट आहे. बाकीचा सगळा वाद जाऊ देत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासाठी आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे मानवतेसाठी आदर्श आहेत. अशा परिस्थितीमध्ये वाद करत असताना आणि प्रतिवाद करत असताना आपले कौटुंबिक प्रश्न, आणखी सामाजिक प्रश्न याच्यावर वाद आणि प्रतिवाद करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला आखून दिलेल्या परंपरा या वादाच्या भोवऱ्यात सतत आणू नका, याच्यावर वाद करत बसू नका आणि त्याच्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन महाराष्ट्रातलं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण सातत्यानं गढूळ करण्याचा प्रयत्न करू नका हे सांगण्याची गरज आहे. मी पुस्तक वाचणारच नाही आणि पुस्तकाबद्दल वाईट बोलणार असं जर संजय गायकवाड म्हणत असतील तर महाराष्ट्रातल्या विधिमंडळातल्या सर्व आमदारांना एकदा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर त्यांचा वर्कशॉप घेण्याची आवश्यकता आहे असं वाटतं. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अनेक पुस्तकं दिली पाहिजेत. कुणाचंही नाव न घेता सांगावं असं वाटतं की कोणीतरी एक आमदार येतो, उठतो आणि सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झालेला होता. कोणीतरी दुसरा आमदार येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झालेला असताना दुसऱ्याच एखाद्या किल्ल्याचं नाव सांगतो. कोणीतरी दुसरा आमदार येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ गाव तिसरंच सांगतो. अशा पद्धतीने जर लोकप्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल सातत्यानं चुकीचं बोलणार असतील, सातत्यानं संदर्भहीन बोलणार असतील आणि अभ्यासाशिवाय प्रकट होणार असतील तर या लोकप्रतिनिधींसाठी एखादा वर्कशॉप घेऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजावून सांगण्याची वेळ आलेली आहे. संजय गायकवाड यांनी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला खळबळून जागा केलेला आहे. संजय गायकवाड यांच्या बोलण्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जर घाला घातला जात असेल तर संजय गायकवाड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. संजय गायकवाड यांची संपूर्ण भूमिका चुकीची आहे. संजय गायकवाडांनी गोविंद पानसरेंचं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचावं आणि त्या वाक्यातल्या पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत प्रतिवाद करत गोविंद पानसरेंवर पाहिजे ती टीका करावी. त्यासाठी संजय गायकवाड यांना कोणी अडवणार नाही. पण पुस्तक न वाचता प्रकाशकाला मी तुझ्या घरात शिरून मारेन असं जर कोणी म्हणत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. जय भवानी, जय शिवाजी.